नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर 10वीची आपली परीक्षा आता बरोबर महिन्याभरावर येऊन ठेपलेली आहे आणि आता तुम्ही पुरेपूर तुमचे अभ्यास जो आहे तो आटोपला असेल, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल, की मी आता नेमकं काय करायला पाहिजे? तर आजच्या या सेशनमध्ये आपण विचार करणार आहोत, की मी अल्जेब्रा, जॉमेट्री, सायन्स 1 आणि सायन्स 2 मध्ये आउट ऑफ मार्क मी कसे पाडू शकतो? तुम्हालाही आमच्या या विद्यार्थ्यांप्रमाणे असेच मार्क जर पडायचे असतील, तर तुम्हाला सर्वात पहिले एक स्ट्रॅटेजी डिफाईन केली पाहिजे. सर्वात महत्त्वाची स्ट्रॅटेजी काय आहे आपली? तर अल्जेब्रामध्ये आपले 3 चॅप्टर इम्पॉर्टंट असतात. लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स तर तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवू शकता, एवढा सोपा आहे. तर या 3 चॅप्टरला तुम्हाला 4 मार्काचे क्वेश्चन्स पडतात. त्यामुळे तुम्ही हे 3 चॅप्टर अगदी व्यवस्थित करायचे आहे. जॉमेट्रीमध्ये म्हणाल तर चॅप्टर 1 सिमिलॅरिटी, चॅप्टर 3 सर्कल आणि चॅप्टर 7 मेन्शुरेशन. हे 3 चॅप्टर तुम्ही अगदी व्यवस्थित करायचे. मेन्शुरेशनच्या बाबतीत तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे, की मोस्टली प्रश्न हे पुस्तकातलेच असतात, फक्त थोडाफार चेंज केला जातो. सायन्स 1च्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर चॅप्टर नंबर 4, 6, 7, 9 तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहेत. याशिवाय तुम्ही सायन्स 1मध्ये चांगले मार्क मिळवू शकत नाही. आणि त्यानंतर सायन्स 2चा जर आपण विचार केला तर आपल्यासाठी असं दिसेल चॅप्टर नंबर 2, 3, 4 आणि 5 आणि त्याच्यानंतर 7, 8 आणि 9 हे आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. या चॅप्टरचा जर तुम्ही मनापासून अभ्यास केला, बोर्डाचे प्रश्न जर तुम्ही रिवाईज केले, तर तुम्हाला हमखास 40 पैकी 40 मार्क पडतील. यानंतर पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत, की आपण या सगळ्या चॅप्टरवर कुठले क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत, त्यांची प्रॅक्टिस कशी करायची आहे आणि हॉट क्वेश्चनची तयारी आपण कशी करणार आहोत. तर जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर आमच्या Instagram पेजला फॉलो करा.